श्री स्वामी समर्थ. सर्व स्वामी भक्तांचे या चॅनलमध्ये पुन्हा एकदा मनापासून स्वागत आहे. श्रावण आला की मन भक्तीने भरून जातं. पण एक प्राचीन उपाय शिवमूठ, ज्याच्यामुळे महादेव अगदी लगेच प्रसन्न होतात, तो किती लोकांना माहिती आहे? आज आपण जाणून घेणार आहोत. शिवमूठ म्हणजे काय, ती कशी वाहायची आणि तिच्यामध्ये असलेली दैवी शक्ती. प्रत्येक मुलीला वाटते की आपण जेव्हा सासरी जातो तेव्हा त्या घरातले आवडते व्यक्तिमत्व बनावे. सासरच्या माणसांची माया वाढवण्यासाठी श्रावणात एक सण म्हणजे वसा आहे. तो वसा केल्याने सासूरवाशीण आपल्या सासरच्या माणसांची आवडती व्यक्ती बनते. तो वसा म्हणजे शिवामूठ. प्रत्येक सोमवारी शिवामूठ वाहताना शिवा शिवा महादेवा, माझी शिवामूठ ईश्वरा देवा, सासू सासरा दिरा भावा, ननंदा जावा भ्रतारा, नावडतीची आवडती कर्रे देवा, असे म्हणत महादेवाची मनोभावे पूजा करावी. शक्यतो उष्टे खाऊ नये. सायंकाळी आंघोळ करून महादेवाला बेलपत्र वाहावे. ही शिवमूठ श्रावणातला मोठा वसा मानला जातो. ती प्रत्येक महिलेने वाहावी असे सांगितले जाते. आपल्या पतीसाठी, कुटुंबासाठी अशी व्रतवैकल्ये महिला आनंदाने करतात. नेहमीचा तोचतोपणा आलेल्या आयुष्यात थोडा वेळ का होईना पण बदल होतो. तो देखील त्यांना पुरेसा होतो. देण्याचा आनंद काय असतो ते अशा व्रतांमधून अनुभवता येते. दिल्याने कमी होत नाही तर त्यात वाढ होते. मग ते ज्ञान असो वा अन्न. हीच आपल्या भारतीय संस्कृतीची शिकवण आहे. मुठभर असले तरीही ते देता आले याचे गृहिणींना समाधान मिळते. मूठ मूठ करून काही अन्नधान्य मिळाले याचे घेणाऱ्याला समाधान. असा दुहेरी भाव किंवा लाभ या व्रतवैकल्यांमधून होताना दिसतो. ज्यांना शिवालयात जाणे काही कारणाने शक्य नसेल त्यांनी घरीच शिवामूठ व्हावी. शंकराचे नामस्मरण करून ती काढावी आणि त्यात थोडीशी भर घालून गरजूंना द्यावी असे सांगितले जाते. श्रावण हा महादेवांचे पूजन, नामस्मरण, उपासना करण्यासाठी सर्वोत्तम मानला गेल्यामुळे श्रावणातील प्रत्येक सोमवारला विशेष महत्त्व प्राप्त होते. श्रावणी सोमवारी महादेव शिवशंकरावर जलाभिषेक, दुग्धाभिषेक, रुद्राभिषेक मोठ्या प्रमाणावर केला जातो. प्रत्येक सोमवारी महादेवावर वाहिल्या जाणाऱ्या शिवामुठीचे महत्त्वही वेगळे आहे. दानाची परंपरा सांगणारी ही अद्भुत परंपरा मानली गेली आहे. शिवामूठ श्रावणातला मोठा वसा. श्रावण महिना हा शिवशंकरांच्या पूजेला समर्पित आहे. त्यामुळे या महिन्यातील प्रत्येक सोमवारांना देखील विशेष महत्त्व आहे. शिवभक्त श्रावणी सोमवारचं व्रत करतात. या दिवशी कडक उपवास पाळला जातो. श्रावणातील दर सोमवारी शिवमूठ वाहण्याची पद्धत आहे. ही शिवमूठ म्हणजे काय आणि शिवमुठीत काय वाहिलं जातं आणि यावेळी कोणता मंत्र म्हटला जातो सविस्तर आपण जाणून घेणार आहोत. कशी वाहावी शिवमूठ? तर श्रावणी सोमवारी शंकराच्या आराधनेसाठी सर्वप्रथम त्याला पाणी, दूध, 11 बेलाची पानं, फुलं अर्पण केली जातात. पूजा करताना धूप लावावं. त्यानंतर महादेवाला खडीसाखर अर्पण करावी. त्यानंतर शिवमूठ अर्पण करावी. प्रत्येक सोमवारी एक वेगळी शिवमूठ असते. शिवमूठ व्रत हे विवाहानंतर पहिली 5 वर्षे श्रावणी सोमवारी केले जातं. श्रावणात येणाऱ्या सोमवारी 4 प्रकारचे धान्य शिवाला अर्पण केले जाते. नवविवाहित स्त्रियांनी शिवमुष्टी व्रत करावायचे असते. यात श्रावणातल्या प्रत्येक सोमवारी एकभुक्त राहून महादेवाला बेलाची पानं, तांदूळ, सुपारी, गंध, फूल वाहून पूजा करावी आणि या क्रमाने धान्याच्या एक मूठ देवावर वाहाव्या. धान्यमूठ उभी धरून वाहावी. शिवमूठ अर्पण करताना कोणता मंत्र म्हणावा ते बघूयात. शिवमूठ अर्पण करताना ओम नमः शिवाय, शांताय पंचपक्वान्न शूलिने, शृंगी भृंगी महाकाल गणयुक्ताय शंभवे हा मंत्र म्हणावा. किंवा शिवा शिवा महादेवा, माझी शिवामूठ ईश्वरा देवा, मनातल्या इच्छा पूर्ण कर रे देवा असं 3 वेळा म्हणावं.
शिवमुठ हा श्रावणातला मोठा वसा मानला जातो आणि ती प्रत्येक महिलेनं वाहावी असं सांगितलं जातं. लग्न झाल्यानंतर सलग पहिली 5 वर्षे महाराष्ट्रात स्त्रिया हे व्रत करतात. श्रावणात 5 सोमवार शिवमुठ वाहिल्याने आपल्या मनोकामना पूर्ण होऊ शकतात असं सुद्धा सांगितलं जातं. शिवमुठ हा फक्त एक विधी नाही, तर तो महादेवाशी जोडणारा एक भक्तिपूर्ण पूल आहे. जर हा व्हिडिओ तुम्हाला उपयुक्त वाटला असेल तर कमेंटमध्ये नक्की लिहा, ओम नमः शिवाय, मी शिवमुठ वाहणार आहे. श्री स्वामी समर्थ. आणि प्रत्येक स्वामी भक्तांनी कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका. श्री स्वामी समर्थ.